हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 119 वैराग्य. स्वच्छंदपणे गावोगावी भिक्षा मागून जप ध्यान करणारा एक बैरागी एक दिवस अफलातून नगरीत दाखल झाला. त्याचे 1 वर्षासाठी भारत भ्रमण चालू होते. या कालावधीत जमतील तेवढी तीर्थक्षेत्रे पाहायची आणि अशा तीर्थक्षेत्री जप ध्यान साधना करायची असा त्याने संकल्प सोडला होता. जेथे वाटेल तेथे काही दिवस मुक्काम करायचा. अध्यात्म योग साधना करायची. मुक्काम हलवावा असे वाटले की पुढील गावी तिथून निघून जायचे. ज्या गावी मुक्काम असेल तेथे जमेल तेवढी समाजसेवा करायची, परंतु कोणाच्यात कशातच गुंतायचे म्हणून नाही असे त्याने ठरवलेले होते. अशा प्रकारे तीर्थयात्रा करत करत तो अफलातून नगरीत आला होता. अफलातून नगरीमध्ये गावाबाहेर महादेवाच्या मंदिरातील धर्मशाळेत त्याचा मुक्काम होता. दररोज दुपारी 12 वाजता 7 घरी माधुकरी मागून तो उदरनिर्वाह करी. भल्या पहाटे उठून जप ध्यान अशी अध्यात्म योग साधना करत देवळात बसे. त्या काळी आत्तासारखी अफलातून नगरीमधील महादेवाच्या मंदिरात फारशी वर्दळ नसे. आता भावभक्तीचा नुसता बाजार भरत असतो. त्या काळी सकाळी पुजारी पूजा करी आणि गुरुजी मंडळी दर्शनाला येत. दुपारी पुजारी नैवेद्य दाखवायला येत असे. सायंकाळी गावकरी देवाला म्हणून येत असत. बाकी बाहेरचे असे कोणीही येत नसे. त्यामुळे तेथे एकांत असे. बैरागी या एकांतावर खुश होता. तो जप ध्यान करून उरलेल्या वेळात देवळात भजन म्हणत असे किंवा गात असे. गात याचा अर्थ शास्त्रीय संगीत म्हणत असे. तो स्वतः उत्तमपैकी शास्त्रीय संगीत शिकलेला होता. त्याला 1-2 वाद्येही वाजवता येत असत. 2-3 दिवसातच गावातील लोकांना त्याच्या सांगीतिक गुणाचा सुगावा लागला. लगेचच सायंकाळी गावकरी मंडळी तबला पेटी तानपुरा घेऊन त्याच्या सभोवती गोळा झाले. ह्याचा अर्थ त्या बैराग्याच्या लक्षात आला. त्याने साथ संगत घेऊन गावकऱ्यांना मनमुराद गाणं ऐकवलं. गावकरी खुश झाले. गावकऱ्यांनी त्या बैराग्याला कायमकरिता गावातच राहण्याचा आग्रह केला. माधुकरीची काळजी करू नका असं आपुलकीने बजावलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा गाण्याचा कार्यक्रम ठरवून सर्व गावकरी घरोघरी गेले. दुसऱ्या दिवशी दुपारी माधुकरीला बैरागी गावात आलेला दिसला नाही, म्हणून गावकरी मंडळी महादेवाच्या देवळात पाहायला गेले तर बैरागी छाटी कमंडलूसह स्थलांतरित झाला होता. वैराग्य हे असं असावं, आसक्तीरहित अभिनिवेशरहित सहज जीवनाचा स्वीकार करणारं. कथामृत क्रमांक 120. महाप्रमादाचे मूळ कारण अति क्षुल्लक असते. एकदा अफलातून नगरीमध्ये 2 लहान मुलं खेळ खेळत होती. खेळ खेळताना ती दोघं अगदी रंगात आली होती. भान हरपून खेळ चालला होता. परंतु काहीतरी झाले आणि एकच खेळणे दोघांनाही एकाच वेळी खेळायची लहर आली. कोणीही दुसऱ्याला प्रथम ते खेळणे खेळायला द्यायला तयार होईना. त्यामुळे खेळ खेळता खेळता त्याचं भांडण झालं. त्यांच्यात प्रथम बोलाबोली ढकलाढकली आणि मग गुद्दागुद्दी झाली. त्यामुळे दोघांचीही रडारड झाली. रडण्याचा आवाज ऐकून त्या दोघांच्याही माता घराबाहेर धावून आल्या. त्यांनी आपापल्या मुलाकडे काय झालं याची विचारणा केली, परंतु दोघींनीही दुसरीच्या मुलाला काय झालं ते विचारले नाही. फक्त आपल्या मुलाचेच तेवढे ऐकून प्रत्येकीने दुसरीच्या मुलाला रीतसर मार दिला. मग त्या दोघी आपल्या मुलाला का मारलं म्हणून आपापसात भांडू लागल्या. एकमेकींच्या उखाळ्या पाखाळ्या काढून त्यांचं भांडण अगदी रंगात आलं. मग त्यांनी एकमेकींचे केस ओढले. तोंडाने दांडपट्टा चालूच होता.
हे भांडण दुसऱ्याचे असल्यामुळे ती मजा आहे असं समजून ती गंमत पाहायला चहूबाजूला भरपूर गर्दी झाली होती. परंतु कोणीही मध्यस्थी करून ही फुकटची गंमत थांबवायचा प्रयत्न करायला पुढे येत नव्हते. चालले आहे तर छान चालू द्या, आपली फुकटची करमणूक होत आहे तर होऊ द्या. परंतु तेवढ्यात त्या गर्दीतून वाट काढून कोणीतरी त्या बायकांच्या नवऱ्यांना हे भांडणाचे वृत्त दिले. ते समजताच त्या दोघींचे नवरे आपापले काम सोडून तेथे आले. त्यांनी प्रथम एकमेकांना शिवीगाळ करून हातांनी मारामारी केली. मग आपापल्या घरातून काठ्या आणून काठीने एकमेकांना मार दिला. रक्तबंबाळ होईपर्यंत मारामारी चालू होती. बघे त्रयस्थ वृत्तीने ती गंमत पाहत होते. इतक्यात तिकडून एक साधू आला. त्याने त्या पुरुषांना त्यांच्या भांडणाचं कारण विचारलं. त्यांनी त्यांच्या बायका भांडत होत्या हे कारण सांगितल्यावर त्या साधूने बायकांना त्यांच्या भांडणाचं कारण विचारलं. त्यांनी त्यांच्या मुलांचं भांडण झाल्याचं सांगितलं. साधू म्हणाला, मुलांना बोलवा. पाहतात तर ती दोन्ही मुले तेथे नव्हतीच. ती तिथून जरा लांब एका झाडाखाली त्यांना शाळेत शिकवलेले गाणे आनंदाने नाचत गात होती. बहुधा हे असेच असते. एखाद्या महाप्रमादाचे मूळ कारण अगदीच नगण्य, क्षुल्लक असते. ते शोधावे आणि तेथेच ते नष्ट करावे. क्षुल्लक असल्यामुळे ते नष्ट करणे सोपे असते. त्यामुळे पुढील महाप्रमाद टळू शकतो. हरि ओम.